या सया बघा, या वयोच्या सया. कोण आपलं काय बिघडवणार? लुक, तुला वाटतं तेवढं सोपं नाहीये. हे देशमुख काहीही करू शकतात. बिंदास राहो तुम्ही, मी आहे ना. काय गप्पा मारताय का? नंतर येऊ का मी? नाही नाही, ते ह्यांची रूम साफ करायला आले होते मी. मग झाली साफ करून? नाही, बघा ना हो, ते रूम साफच करू देत नाहीत मला. पण तुम्ही आणि सखाने तर सगळं घर झाडून साफ केलं होतं. मग आता काय बाकी राहिलंय? ते ते असू द्या असू द्या. चला, मला तुमच्याशी थोडं बोलायचंय. चला ना. चला चला. ओ, माझ्याशी काय बोलाय? हा डबा आठवतोय का? अहो मोठे बाई, हा तोच डबा आहे ना? अगं तुझं नाव आहे त्यावर. आणि आठवतंय का, हा डबा आणायला आपण दुकानात गेलो होतो तेव्हा दुकानदारांनी विचारलं काय नाव लिहायचं, तर तू आणि सुहास नावासाठी इतके भांडत होतात. तेव्हा सिद्धूनी सुहासला समजावलं आणि तुझं नाव लिहायला लावलं डब्यावर. कसे भांडायचे ना लहानपणी दोघे. मग काय तर. हे बघा, हे माझ्या माहेरचं भांड लग्नाच्या वेळेस आलं होतं. आणि हे माझ्या. अगं सगळ्यांच्या माहेरून आलेले भांडे सापडतील यात. आणि त्या वेगवेगळ्या भांड्यांचे वेगवेगळे किस्से पण आहेत. अहो या वीणबाई, या बसा तिथे वीणबाई. हो हो. नको, तिथे नका बसू, इथे बसा इथे. हा या इकडे बस. हो या या. या. हो बसा इकडे. या. हो बसा. हे सगळं काय करता तुम्ही? भांड्यांवर लिहिलेलं नाव शोधतोय, म्हणजे कोणतं भांड कुणाचं आहे ते कळेल. हो का? अच्छा. घ्या, बघा याच्यावर नाव शोधा. अहो पण यावर काही दिसत नाहीये. अहो आहे, नीट बघा जरा. सापडलं सापडलं. पल्लवी. माझं 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 आहे. छान सापडलं ना. आता दुसरं घ्या. अर्चू दे ग ते. हा घ्या. अरे तू बघ कसा झोपलाय. अरे तू त्याची आपल्या तात्यांच्या खुर्चीवर बसायची हिंमत चाललीच कशी? मी तर शांतरा शांतरा, आपण राग नंतर काढू. हा, तू पहिले त्याला उठव. जा जा पटकन. तुम्ही इथं काय करताय माझ्या खोली? काय नाही, मच्छर मच्छर. नाही नाही, म्हणजे काय आहे की आता आमचे थोडेच दिवस इथे राहिलेत, तर म्हटलं आनंदाने घालवावेत. आता कसलाही राग लोभ नको. बरं मग नाही म्हणजे काय, पावसाचे दिवस आहेत, आम्ही सगळे मसाला दूध पितोय. तुम्ही देखील या. चला. नाही नाही, नको नको, ते तुम्हीच एन्जॉय करा. अहो घाटे साहेब, अहो आम्ही एवढं प्रेमाने तुम्हाला बोलवायला आलो आणि तुम्ही नाही म्हणताय. काय राव असं? हा चला ना प्लीज, चला ना, म्हणजे आम्हालाही बरं वाटेल. हो नको. अहो काय घाटे साहेब, आम्ही आमच्या आनंदात तुम्हाला सामील करायचं म्हणतो आणि तुमचं आपलं नको नको असंच चाललंय. असं काय करता? चला ना. चला चला. अहो छान मसाला दूध केलंय. हा, तुम्ही पिऊन तर बघा. अहो तुम्ही सतत मागाल.
आमच्याकडे मसाला दूध खूप छान बनवलं जातं. या या या. बर बर येतो. काय आम्ही सगळे मिळून सेलिब्रेट करतो आणि जे पाहुणे असतील ना त्यांना सुद्धा आम्ही आमच्यात सामील करून घेतो. चला आनंद वाटतो तेवढाच आम्हाला. या या तुम्ही या, दूध तर पिऊ या. बघा. हो बघा तर या मला या. खूप मजा येईल. अहो या गाठे साहेब या. या 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 या. अहो तुम्ही मसाला दूध प्या एकदम भारी. अदिती चल. माझं ना खूप डोकं दुखतंय हो. मी जरा रूम मध्ये जाऊन पडू का? अय्या खूप दुखतंय का? हो खूप दुखतंय. हो थांबा हा, मी पटकन ह्यांच्याकडून तुम्हाला औषध आणून देते. नको नको तू बैस तू बैस. तू कशाला त्रास घेतेस? मी बसते इथेच. या या आले, आले, या 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 हे बघ इथं. या ह्याच्यावर तिथं बसायचं. या ना बसा ना. अहो घाटे साहेब भारतीय बैठक मांडायची. माझ्या खूप चप्पल काढ बरं. या बसा बसा. या या अहो या हो तुम्ही. या या बस या, या बस बस बस. बस बस. बघा कसं मस्त एकदम. हं? वीणबाई हे बघा, हे ना हे भांड मला काय तुम्हाला? मला आठवतच नाहीये कोणी दिलं होतं ते. नाने नानी जरा आठव आठव आणि सांग त्यांना. वीणबाई तुम्ही बघा ना प्लीज. तोपर्यंत आपण दुसरी भांडी बघूयात. मी सगळ्यांसाठी छान मसाला दूध घेऊन येते. आणि तुमचं पण डोकं दुखतंय ना, तुम्हाला पण जरा प्यायल्यावर बरं वाटेल. हो ना, बॅचलर्स पार्टीला दिलं होतं ना गरम पेय, त्याच्यापेक्षा हे मसाला दूध केव्हाही चांगलं. नानी काय झालं? हे बरं लक्षात राहिलं तुझ्या. अर्चू चल मी पण येते तुझ्यासोबत. हो चल आलो. हे बघा काय आणलंय. अरे वा पत्ते. वा 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 वा. ये ये बैस बैस. चला हे घ्या नाना. नाही नाही ते पत्ते बित्ते नाही खायचे आपल्याला. अहो घाटे साहेब काय तुमचं नाही नाही नको नको सारखं. अहो खेळून तर बघा लय मजा येईल. अहो खरंच मजा येते एकदम. खेळा खेळा. इथे तर सगळे आहेत, फक्त सिद्धार्थ आणि सरांची मुलगी दिसत नाहीये. मिळाली तुला? नाही तुला? नाही ना. कपाटात बघितलंस? नाही. चल. कपाट तर लॉक आहे, म्हणजे नक्कीच कपाटात असेल. थांब थांब. हे घे. तू उघड, मी इथेच थांबते. मी माझा फोन विसरलो. आलोच मी. अहो बसा घाटे साहेब. अहो अर्धा डाव कसा सोडून जाता येईल. बसा. बसा हे घ्या दूध घ्या. हो बघा तुमचं बघा. हा
हा सिद्धार्थ आणि अदिती कुठे दिसत नाहीयेत. नक्की काहीतरी गडबड आहे. सिद्धार्थ आणि अदिती कुठे दिसत नाहीयेत. अहो सिद्धू आत्ताच आला ना अमेरिकेहून, मग त्या दोघांना जरा वेगळं राहू द्या. हो हो अहो त्यांना मिळून दे ना जरा प्रायव्हसी. हो हो. हा मिलिंद पण अजून आला नाहीये. अरे मुंबईला बसून काय रिसॉर्ट बनवणार आहे का? अगं उघडत नाही. सिडारे लवकर ना. आदिती नाही उघडत आहे. ऐक ऐक, शांतपणे उघड. उघडे शांतपणे. अरे हा माणूस तर तिथे टाइमपास करत बसलाय. अरे व्याही, अहो या 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 व्याही. अरे बसा व्याही, या ना या. बसा या या या. अहो व्याही, अहो या ना, बसा ना, आपण सगळे पत्ते खेळू. नाही 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 खेळणार ना, खेळणार, जरूर खेळणार, पण आधी आमच्या जावयांना तर भेटू द्या. बाय द वे आमचे जावई कुठे आहेत? सिद्धार्थ कुठे आहेत? सिद्धार्थ अहो व्याही म्हणजे भेटाल तुम्ही सिद्धूला, काय घाई आहे? पण मसाले दूध केलंय आज, ते पिऊन जा. सखा जा ना, आण ना. नको नको, मला दूध नकोय. पण ओ हे बघा, मसाले दूध प्यावंच लागेल तुम्हाला. असं नाही म्हणजे काय? अहो म्हणजे व्याही आहात तुम्ही, मग सखा बघतोस काय, जा लवकर आण. अरे सखा नको. अरे अरे बसा 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 बसा, आपण सगळे मिळून खेळू. अरे घाटे साहेब कुठे? घाटे साहेब, अरे अर्धा डाव राहिला ना. चल 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 लवकर, चल लवकर. हा, चल चल चल. आदिती वा ग्रेट. यासाठी सगळ्यांनी मला पत्ते खेळायला बसवला का खाली? आता तुमच्या मुलीची तब्येत ठणठणीत आहे. तुम्ही मागून घेतलेली मुदत संपलीये. ही तुमची या घरातली शेवटची रात्र. जर तुम्ही उद्या निघाला नाही तर तुम्हाला एकेकाला हाताला धरून जबरदस्ती बाहेर काढेल.
सिद्धू, वरती काय घडलं? मिळाली फाईल? तुझ्या मनात होता तसा शेवटचा प्रयत्न करून पाहिलास तू. भैयाची सॉरी. नाही बाळा, तुझी चूक नाहीये. अगं तू तर मनापासून प्रयत्न केलेस, पण चूक माझीच झाली. माझ्या सह्या करण्याने हे तुम्हाला सगळ्यांनाही भोगावं लागतंय. भैयाची असं नका ना बोलू. तुमची काहीच चूक नाहीये. त्यांनी फसवलंय आपल्याला. हे घर आपलं आहे. होतं. आता कायद्यानं हे घर त्याचं आहे. ए मला पकडून नका. अरे बाळा, हळू धाव ना, पडला तर डोक्या फुटायचे. ए नाना, शुभ बोल. काय बघतोय? पकड. फुटला ना. आता बयो तुला मारणार. मी कशाला इथे माझा अभ्यास सोडून इथे खेळायला आलो. बयो आता मला मारणार. अरे बाळा शांत हो. आपण सगळे मिळून हे पुन्हा जोडू. बाळा रडू नको. हा नाना काय बोलतो त्याच्याकडे कुठे लक्ष देतो. तू शांत हो, आपण हे जोडू. या घरातल्या प्रत्येक वस्तूंवर आपला जीव जडलाय, अगदी लहानपणापासून. ते कसं सोडायचं हे घर? आप्पा प्लीज शांत व्हा ना तुम्ही. या सगळ्यांचा खरंच निरोप घ्यावा लागणार. आमच्या लग्नात माहेरचा बाहेर म्हणून आलेली भांडी आमच्यासारखेच या भांड्यांनी सुद्धा स्वतःची एक जागा बनवली होती. आणि ती हो ना. मी बाकी सगळं विसरेन. या घरातल्या आठवणी, आपण सर्वांनी सोबत घालवलेले क्षण मी कसे विसरू? लहानसा पेला धुमण्यात ताना असतानाच आहे. इतकीशी आठवण तरी नेऊ देईल का हा घाटे? सुनबाई अगं, पोरीनं खूप प्रयत्न केले हो. नाही, आपल्याला असं रडून नाही चालणार. आदितीची तब्येत जास्त नाजूक आहे. या दिवसात आपण तिची काळजी घ्यायला हवी.